स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीमधील वाद उफाळून आलाय। शिवसेना भाजपमधील हा वाद चव्हाट्यावर आलाय। याचा फटका मनपा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी हा वाद सोडवण्यासाठी आता थेट केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। बघूया एक रिपोर्ट। आरोप प्रत्यारोप मी केलेत, मुख्यमंत्र्यांनी केलेत, बिलकुल केले नाही। अशा पद्धतीने वाद मिटवायचा प्रयत्न होतो, याचा अर्थ वाद आहे। जर युती झाली तर स्वतंत्र लढा, परंतु एकमेकावर खालच्या पातळीवर कोणीही टीका करायची नाही असे संकेत दिलेले आहेत। आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो की महाराष्ट्राचं हित महायुतीमध्ये आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप शिवसेनेमधला वाद उफाळून आला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देण्यावरून वादंग झाला। त्यानंतर एकमेकांवर जोरदार टोलेबाजी आणि थेट पैसे वाटपावरूनही आरोप प्रत्यारोप झाले। इतकंच नाही तर युती तोडण्यापर्यंत या चर्चा पोहोचल्या। अखेर आता भाजप शिवसेनेमधला हा वाद सोडवण्यासाठी थेट केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेनेतला वाद विकोपाला गेला। भाजप शिवसेना वादात केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती कळतीये। केंद्रीय नेतृत्व संघर्षावर तोडगा काढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मनपा झेडपीत फटका बसू नये म्हणून हालचालींना वेग आलाय। निवडणूक निकालानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। मतभेदाचे मुद्दे काय आहेत यावर दिल्लीत चर्चा होईल अशी माहिती आहे। मुख्यत्वे नगरपालिका निकालानंतर ही चर्चा होऊ शकते, जेणेकरून जिल्हा परिषद आणि पालिकेत नुकसान होणार नाही अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे। राज्याच्या मुख्य नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झालेले नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर वाद सोडवण्याचा प्रयत्न होतोय याचा अर्थ काहीतरी वाद झालाय असं शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय। आरोप प्रत्यारोप मी केलेत, मुख्यमंत्र्यांनी केलेत, बिलकुल केले नाही। आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे, स्थानिक विषयांना घेऊन करतोय। स्थानिक विषयांचा विषय जो त्या ठिकाणी आहे, स्थानिक समस्या आहे, स्थानिक प्रश्न आहे, ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही। अशा पद्धतीने वाद मिटवायचा प्रयत्न होतो, याचा अर्थ वाद आहे हे मानलं पाहिजे। कारण दोघेही काही बोलत असले तरी दोन्ही पक्षामध्ये पूर्णपणे विसंवाद झालेला आहे। दोन्ही पक्ष एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत। दोन्ही पक्ष प्रचारामध्ये सुद्धा एकमेकावरच टीका टिप्पणी करतात। एकमेकांना ग्रामीण भाषेत सांगायचं तर खाऊ की ठेवू अशा पद्धतीने आत्ताच्या घडीला वागतात। शिवसेनेनंही यात काहीच वाद नसल्याचं म्हटलंय। फडणवीस शिंदे यांनी स्पष्ट सांगितलंय, स्थानिक निवडणूक आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यायचे अशा सूचना दिल्या होत्या असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर वाद सोडवण्यासाठी राज्यातील तिन्ही प्रमुख नेते सक्षम असल्याचं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की हे स्थानिक पातळीच्या निवडणूक आहेत, म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवताना तेथील जो काही पदाधिकारी असेल, आमदार असेल, जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, यांनी त्या पातळीवर निर्णय घ्यायचा आहे। जर युती झाली तर स्वतंत्र लढा, परंतु एकमेकावर खालच्या पातळीवर कोणीही टीका करायची नाही असे संकेत दिलेले आहेत। म्हणून या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहत असाल, भाजप पण आहे, राष्ट्रवादी पण आहे, शिवसेना आहे, हे सर्वजण आपापल्या पद्धतीने लढत आहेत आणि मला वाटतं अखेरला याचा शेवट हे गोड होणार। मला वाटत नाही की यामध्ये कुठे कोणाची दखल द्यायची गरज आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघही लोक समर्थ आहेत। ते एकमेकांसोबत बसतील आणि युतीमध्ये काही थोडेसे मतभेद असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू। आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो की महाराष्ट्राचं हित महायुतीमध्ये आहे। शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली। निवडणुकीत पैसे वाटप होत असल्याचं उघड केलं। यानंतर कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना वाद चव्हाट्यावर आला। त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनीच युती टिकवण्यासंदर्भात वक्तव्य केलं। त्यामुळे भाजप शिवसेनेमधला हा वाद निवडणुकीच्या तोंडावर परवडणारा नाही याची कल्पना महायुतीला आहे आणि म्हणूनच आता या वादात थेट केंद्रीय नेतृत्वच हस्तक्षेप करणार असल्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।